हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली ब्लाऊजवर जर डिझाईन बनवायची असेल म्हणजे बॅकनेकला, तर आपल्याला सुचतं की डिझाईन कशी बनवावी, पण ज्या वेळेस आपल्याला बाहीवर डिझाईन बनवायची असते अशा वेळेस आपल्याला खरंच सुचतच नाही की डिझाईन कशी बनवावी आणि बाहीच्या डिझाईन आपल्या ब्लाऊजला सूट होईल का, आपल्याला सूट होईल का, किंवा त्या साडीला मॅच होईल का, असे बरेच सारे प्रश्न पडलेले असतात. सो आजची जी काही बाही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली आहे आणि ह्या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आज ह्या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जावं. यासाठी त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी कधीच डिझाईन बनवलेली नसेल, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान अशी त्याला लेसची बॉर्डर आहे. मस्त ट्रेंडिंग अशी समोसा लेस सुद्धा लावलेली आहे. आणि आता आपण यावर खूप सुंदर बाही डिझाईन बनवणार आहोत. खरं तर ही जी काही पेपरवर बाही दिसते तर ही रेग्युलर बाही जशी कटिंग करतो तशी केलेली आहे. तर त्याची जी काही बाही लांबी आहे तर ती आहे टोटल 5, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 5.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बाहीची घडी घेतली होती आपण 8 आणि तयार झालेली आहे ती 7ची. आणि याची कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच. सो बघा, मग अशा पद्धतीचे मापे टाकून आपण जसं रेग्युलर बाहीची कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने या बाहीची कटिंग केलेली आहे. आणि आता आपण ही बाही ठेवून जी काही डिझायनर बाहीची कटिंग करणार आहोत तर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे, कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायची, तर हे पुढे तुमच्या लक्षात येईल. फक्त मेन पॉइंट आहे की सगळ्यात आधी आपण ज्या पद्धतीने रेग्युलर बाही कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने आधी करून घ्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतात. सगळ्यात आधी आता इथे 4 पदरी घडी घालायची आहे, कारण दोन्ही पण स्लीव्ज आपल्याला सोबतच कटिंग करायच्या. त्यानंतर इथून आपल्याला 3.5 इंचाची एक मार्किंग करायची आहे आणि बरोबर त्या मार्किंगवर आपल्याला बाहीचं एक टोक ठेवायचं आहे बघा, वरच्या साईडचं आणि खालचं टोक ह्या पद्धतीने. सो या पद्धतीने बरोबर बाही सेट करायची आहे आणि त्यानंतर बाहीची जी काही मार्किंग आहे ती करायची. म्हणजे जशी आहे तशीच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. फक्त मेन पॉइंट हा आहे की मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी आपल्याला 3.5 ला मार्किंग करायची आणि क्रॉस मध्ये बाही ठेवून घ्यायची. आणि ही बाही डिझाईनची कटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी पेपर पॅटर्नवर रेग्युलर बाहीची कटिंग करायची आणि मग डिझायनर बाहीची कटिंग अस्तरवर करून घ्यायची. ठीक आहे, या पद्धतीने आहे तशीच मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, खरं तर वरच्या साईडने ना आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही 2.5 इंच, 3 इंच, 2 इंच असं घेऊ शकता. तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे किंवा तुम्हाला किती पफ हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर इथे मी 2.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर जिथे 3.5 इंचाची मार्किंग केली तिथून आपल्याला 1.5 इंचाची एक खाली मार्किंग करायची आणि हा पॉइंट बरोबर आपल्याला ह्या पॉइंटला इथे मॅच करायचा आहे आणि इथून थोडासा गोलाकार शेप सुद्धा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, थोडीशी मार्किंग मी इथे ही डार्क करून घेते. सो बघा, मग या पद्धतीने बरोबर आपण हे मॅच करून घेतलेलं आहे आणि खालचा शेप सुद्धा मी थोडासा डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला त्याची मार्किंग कळेल. आणि पुढचा जॉईन करण्यासाठी आपण जी काही एक मार्किंग करत असतो ना, गोलाकार शेप असतो बाहीला, तर ती मार्किंग आपण नंतर करणार आहोत. ठीक आहे, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. यानंतर काय करायचं आहे, आता खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंच, 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. सो इथे मी 3 इंचाला मार्किंग करते आणि इथून ना आपल्याला खरं तर ह्या मार्किंगवर गोलाकार शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर मी हे थोडंसं फिरवून घेते आणि मग त्यानंतर आता आपण इथे गोलाकार शेप आहे ना तर तो ड्रॉ करून घेऊयात. सो अगदी सावकाश आणि अलगद आपल्याला हा शेप द्यायचा आहे. आधी फेंट द्यायचा आणि मग त्यानंतर तो थोडासा डार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने आपण बाहीची इथे परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे. खरं तर ही जी काही बाही डिझाईन आहे ना ही खूप ट्रेंडिंग आहे. सध्या खूप सारे जण हीच बाही डिझाईन बनवून घेतात आणि खरं तर या बाही डिझाईनमुळे ना ब्लाऊज खूप छान उठून दिसतो. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो आता आपण कटिंगला स्टार्ट करूयात.
तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, इथून जे काही गोलाकार शेप आहे ना तिथून कटिंगला सुरुवात करूयात. अजून महत्वाचं म्हणजे लक्षात राहू द्या, आता दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे सोबतच तयार होणार आहात. तुम्ही सुद्धा काय करायचं, या बाही डिझाईनची मार्किंग कटिंग करताना 4 पदरी घडी घालायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर होईल काय, एकच बाही एका टाइमला कटिंग होईल आणि नंतर पुन्हा मग आपल्या लवकर लक्षात येत नाही की कुठली साईडची बाही कोणती आहे वगैरे, आणि मग कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक 4 पदरी घडी घालायच्या, म्हणजे दोन्ही पण स्लीव सोबतच कटिंग होतात. आणि फायनली इथे आपली बाहीची अस्तरची कटिंग झालेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, या लेवलमध्ये इथे कट मारूयात. पुढची डिझाईन बनवण्यासाठी ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि आता ही बाही ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि बघा दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे कट झालेले आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आणि आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुढे जोडण्यासाठी जो काही मुंड्याचा शेप असतो ना गोलाकार, तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा ड्रॉ केल्यानंतर आपण कटिंग करून घेऊया. दोन्हीही सोबतच करायचं आहे, म्हणजे सेम दोन्ही पण कट होतात, कमी जास्त होण्याचे चान्सेस राहत नाही. ठीक आहे. सो बघा मग आता ह्या रेडी झालेल्या बाही आहेत ना, तर त्या आपण म्हटल्याप्रमाणे ब्लाउज पीसवर ठेवून घेऊयात. कशा पद्धतीने त्या सेट होत आहे तर ते थोडंसं एकदा चेक करायचं आहे. आणि मग आता सगळ्यात आधी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, कटिंग करताना आपल्याला मेन फॅब्रिकचं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे. सगळ्याच साईडनी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपण हे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. तुमच्या लक्षात येईल बघा, कडेकडेने सर्वच आपण येथे कट करून घेत आहोत. आणि हे कटिंग झाल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बाहीसाठी आपल्याला भरपूर सारं फॅब्रिक लागलेलं आहे. त्यामुळे मग फॅब्रिक उरवत कशा पद्धतीने ऍडजस्ट करत संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करायची, तर याचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. म्हणजे कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं, कटिंग आधीच्या ब्लाऊजची कटिंग ऍडजस्ट झाली तर बाहीला आपल्याला कपडा पुरतोय. आणि फायनली अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बाहींची आपली इथे कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे की दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि दोन्ही पण बाही एकाच साईडच्या सुद्धा व्हायला नको. त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने ठेवल्यानंतर आता आपल्याला यावर सेम त्याच पद्धतीने जे काही आपलं मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती सुद्धा इथे ठेवून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात येईल की बाहीचा जो काही आकार आहे तर तो अगदी मस्त असा फिश टाईप आलेला आहे. आणि बघा मग या पद्धतीने दोन्ही साईडच्या बाही सेट केल्यानंतर आपण आता हे जोडून घेऊयात. तर काय करायचं आहे, जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसची बाहीचा कपडा, तर तो सरळ ठेवायचा. त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची आहे. आणि मग सगळ्यात आधी कडेने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. बघा मग टीप मारताना आपण इथे खालच्या साईडने सुरुवात करणार आहोत. म्हटल्याप्रमाणे एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे. मार्जिन अजिबात कमी जास्त होऊन द्यायचं नाहीये, कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर बाही वर खाली होऊ शकते, तिरकी होऊ शकते, फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारायची आहे. मी पाव इंच इथं मार्जिन पकडलेलं आहे. ठीक आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे खालच्या साईडचं, तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जेवढं आपलं अस्तर आहे ना तर त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे हे ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर परफेक्ट असेल. जसा आपल्याला आकार हवा आहे तशाच आकारासहित ती फोल्ड व्हावी, तसा तयार व्हावी, यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग ही बाही आपण ह्या पद्धतीने ते सरळ करून घेतलेली आहे. आपला कानाकोपऱ्याचा आकारही व्यवस्थित आलेला आहे. आणि मग आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठी सुद्धा ही खूपच महत्वाची टीप आहे. तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, कारण मी नेहमीच सांगत असते, तुम्ही बाहीला डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊजला डिझाईन बनवणं किंवा नुसतं ब्लाऊज सिंपल स्टिच करणं इतकंच गरजेचं नसतं, तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा खूपच गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे.
कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंगला आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. आणि खरं तर म्हणूनच मग आपल्याला अगदी व्यवस्थित हे जोडून घ्यायचं असतं पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. सो बघा मग इथपर्यंत आपली बाही रेडी झालेली आहे. त्यानंतर आता ही जी काही लेस आहे ना, तर ही आपल्याला इथे डिझाईनसाठी यूज करायची आहे. खरं तर आपण ही बॉर्डरला लावणार आहोत, पण एवढी ब्रॉड काही ती व्यवस्थित दिसणार नाहीये. त्यामुळे काय करायचं आहे, ही जी काही समोसा लेस आहे ना, तर ती आता आपण इथे कट करून काढून घेऊयात. त्याची काही गरज नाहीये. सो 5 नंबरची टीप आहे, त्यामुळे मग मी डायरेक्टच हे ओढून काढून घेतलं. त्यानंतर काय करायचं, ही जी काही लेस आहे ही या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला टीप मारून म्हणजे कट करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण इथे टीप मारून छोटीशी पट्टी इथे लेसची तयार करणार आहोत. सो मग मी ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित एकसारखं पकडलेलं आहे. थोडं थोडं पकडतच आपण हे कट करून घेऊयात, कारण की कसं ना, याची साईज कमी जास्त व्हायला नको, नाहीतर मग बाही एक साईडला बाहीची लेस मोठी एक साईडला छोटी असं दिसेल आणि मग फिनिशिंग बिघडू शकते. त्यासाठी कट झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून एक सिंपल टीप मारायची आहे, म्हणजे कुठून लेसचे धागे निघायला नको, फिनिशिंग बिघडायला नको, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग हे अगदी परफेक्ट असं झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने जो काही दुसरा पार्ट आहे लेसचा, तिथे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि एक साईडने तर ऑलरेडी टीप मारलेलीच होती, फक्त जिथून आपण मध्यभागी कट करतोय त्या एक साईडनेच आपल्याला इथे टीप मारायची होती. ठीक आहे, आता ही लेस आपली तयार झालेली आहे, तर ती आपण इथे लावून घेऊयात. आपल्याला इथे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावताना ती अजिबात तिरकी वगैरे वर खाली होऊ देऊ नका, कारण आता आपल्या ह्या लेसवरच आपल्या ह्या बाही डिझाईनचं लुक डिपेंड आहे. सो सेंटरला ती व्यवस्थित फोल्ड करायची आहे, कारण की खूपच कानाकोपरा आहे, शेप सुद्धा खूपच असा गोलाकार आहे, त्यामुळे मग त्याच लेवलवर लेस अगदी परफेक्ट लागणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो म्हणून व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित सेट करून कंटिन्यू आपल्याला सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण इथे हे व्यवस्थित सेट करूयात आणि ह्या लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला खरं तर इथे टीप देऊन घ्यायची आहे. सो मग आपण इथे टीप देऊयात. सेंटरला आधी मी लॉक करून घेते आणि सेंटर पासूनच दोन्ही साईडने टीप मारते, कारण की सेंटर पॉइंट आपला अगदी व्यवस्थित सेट व्हावा यासाठी. ठीक आहे, आता लेसला दोन्ही साईडने टीप मारून झाल्यानंतर याच्या कडेने अजून एक लेस आपण यूज करणार आहोत. तुम्ही इथे अजून दुसरी एखादी लेस यूज केली तरी चालेल, नाही केली तरी सुद्धा चालेल, तर ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे, बट इथे मी छान अशी गोल्डन एक लेस यूज करणार आहे, ज्यामुळे आपल्या ह्या बाही डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक यावं यासाठी. आणि इथे कडेने तुम्ही समोसा लेस जर यूज करायची असेल तर करू शकतात, कारण की ऑलरेडी लेसला पण समोसा लेस होती आणि साडीच्या बॉर्डरला जी काही लेस आहे तिथे सुद्धा समोसा लेस आहे. बट इथे मी डिझायनर छोटीशी नाजूक अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. असंही साडीवर संपूर्ण असं गोल्डन प्रिंट आहे. सो त्यामुळे मग ही लेस अगदी व्यवस्थित त्यावर मॅच देखील होईलच. कोपऱ्यावर ही लेस व्यवस्थित मी फोल्ड सुद्धा करून घेतलेली आहे. आता या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायचे. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर इथे सेंटरला एक कट, आणि जेवढं आपण एक्स्ट्राचं पफ साठी घेतलं होतं तिथे छोटासा कट मारायचा आहे, म्हणजे मध्ये प्लेट्स टाकणं आपल्याला इझी जाईल. आणि जिथे कट्स मारला तिथून बरोबर सेंटर पर्यंत ह्या साईडनी फोल्ड करत आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. तर 4 ते 5 प्लेट्स इथे बसतात आणि सेंटर पासून परत अपोजिट डायरेक्शनने प्लेट्स टाकायच्या आहे. याचाच अर्थ आपल्याला समोरासमोर इथे प्लेट्स टाकायच्या आहे, म्हणजे पफ अगदी परफेक्ट व्यवस्थित येतो आणि बाही पण अगदी छान आपल्याला दिसते. सो यासाठी ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आपण इथे पफ टाकून घेतलेले आहे, म्हणजे प्लेट्स टाकलेले आहे परफेक्ट पफ साठी. आणि फायनली आपली ही बाही इथे तयार झालेली आहे. तसं मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी पफ बाही आपली इथे तयार झालेली आहे. सध्या या पफ बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे. खूप सारे कस्टमर ही बाही डिझाईन शिवून घेत आहे. जर तुम्ही अजून शिवली नसेल तर नक्की ट्राय करा. नक्कीच या छानशा बाहीमुळे साडी ब्लाऊज खूप उठून दिसतो. एवढंच नाही तर ही जी काही बाही आहे याचा पफ सुद्धा बघा किती छान आलेला आहे.
आणि समोरासमोर प्लेट्स टाकायच्या, म्हणजे मग पफ अजूनच मस्त येतो, फिनिशिंग वगैरे सुद्धा खूप सुंदर दिसते. आणि पफ जर छान असेल तर आपला ब्लाऊज अजूनच उठून दिसतो. आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची बाही सुद्धा तयार करून घ्यायची आहे. सो मग आपण ती स्टिच करून घेऊयात. आणि बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहे. त्या सुद्धा परफेक्ट छान अशा पफ फिनिशिंग आहेत. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही बाही डिझाईन बनवून बघा, नक्कीच तुमचा पफ सुद्धा अगदी परफेक्ट येईल. खूप सोप्या पद्धतीने पफ येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या, त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. म्हणजे अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली फुगाबाही तुम्हाला सुद्धा सहज स्टिच करता येईल. आणि असंही सध्या फुगाबाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि फुगाबाहीमुळे ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतो. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. खरं तर मी संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धतही सोपी आहे आणि अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आजची डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.